नमस्कार मित्रांनो, राजेंद्र मनोहर गिरकर. मी राहणारा मुंबई. माझा गाव आहे कोकण, रत्नागिरी. मी काही वर्षांनी, आज किती वर्षांनी माझ्या कोकणात रत्नागिरीत गेलो. बघितलं तर कोकणाची हालत एवढी माणसाने बेकार केली आहे. जे निसर्गाने आपल्या कोकणाला जे दिलं ते एवढं भरभरून दिलं होतं. खाडी होती, नदी होती, निळी खाडी होती, समुद्र होतं, डोंगर होतं, सह्याद्रीच्या रांगा होत्या आणि एवढे वनस्पती दिली होती. नुसती वनस्पती दिली नव्हते, तर ते अशा वनस्पती होते जे आपल्या शरीराला उपायदायक आहेत. ते असे वनस्पती होते, आरोग्याने भरलेले वनस्पती होते. कॅन्सरसारखे ह्याच्या गंभीर आजार बरं करणाऱ्या वनस्पती होत्या. त्यात भाज्या होत्या, अशा भाज्या होत्या वनस्पती की ते भाज्या आपल्या शरीराला पोषक आहे, आपल्या हाडांना पोषक आहेत. पूर्वीचे तेच भाज्या खाऊन लोक मजबूत होते, त्यांचं हाडं मजबूत होते, कारण ते निसर्गावरती अवलंबून. आजचा निसर्ग आपल्या कोकणा लोकांनी, आपल्याच मालवणच्या लोकांनी उद्ध्वस्त लावलं. परप्रांतीयांना आपल्या जागा विकून. आपण बोलतो सरकार जबाबदार आहे. सरकार नाही जबाबदार आहे, जबाबदार आपण आहे. आपण सरकारने आपल्याला फक्त एक हे दिलं, काय म्हणतात त्याला, एक लालच दिलं, एक एक फळ दिलं. असा फळ की आपण बरं वाटतं. पण त्याला काय माहीत, ते फळ खाल्ल्याने आपल्यालाच आपलं सगळं बाहेर निघणार. तोच फळ पैशाचा त्याने दिला आणि तुम्ही लगनचा पैसा घेतलात. आज तुमच्या जमिनीची ₹1,00,000 किंमत होती, ती तुम्हाला करोडोचं दिली, पण त्याचा भरपाई तुम्हीच करताय. आज कोकणात एवढा गरम होतो. पूर्वी कोकणात गरम नावाची चीज नव्हती. उष्णता लागत होती, आरामात लोक जात होते, बिना चपलाने पण जाऊ शकत होते, एवढं होतं. आज मी रात्री 10 वाजता पण एवढा हीट मारत होती, गरम होतं. असा कंटिन्यू पंखा लावायला लागत, AC लावायला लागत. तर त्याचा अर्थ काय, त्याचा फायदा काय? सरकारने तुम्हाला लालच दिला, तुम्ही तो लालच घेतलात. तुम्ही एकाने लालच घेतला, पण तुम्ही 100 जणांचा वाटोळा लावला. अख्खाच्या अख्खा तुम्ही डोंगर फोडलात. तिकडचे पक्षी, जनावरं, किडे, मुंगे ह्यांचा तुम्ही विध्वंस केला. एवढं कुठे तुम्ही बघणार आहेत? आज समुद्रात तुम्ही वाटवले, एवढा मोठा डोंगर फोडलं तुम्ही, नदी, तलाव सगळ्यांचे विनाश केलं तुम्ही. मच्छीमारांचा त्रास हे केला, मासे मारले गेले आहेत. तुम्ही डोंगर फोडून एवढा मोठा रस्ता बनवला. काय फायदा त्या रस्त्याचा? पहिले दरड कोसळत नव्हती, आता दरड कोसळते. का कोसळते? कारण काय? त्याचं कारण आपणच आहोत. आपणच आपला कोकणाचा उद्ध्वस्त केला. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं होतं कोकण. असा निसर्ग जे आपण काश्मीरला स्वर्ग बोलतो, तो स्वर्ग आपल्या कोकणात होता. कोकणाला आपल्याला आंबे दिले, फणस दिले, काजू दिला, रतांबे दिले, चिंच दिले, आवळं दिलं, असे किती अनेक वनस्पती आणि अनेक फळं दिली ज्याचे आपण उत्पन्न घेतो. आज कोकणातला मनुष्य शेती नाही झाली तरी लढत नाही. आंब्याचा बाग आहे, आंबा नाही झाला, काजू नाही झाले, फणस आहे, फणस नाही झालं तर समुद्रातल्या मच्छी आहेत. उपाय आपल्याला दिवसाचा पोट भरायला ₹100 कमवले, एवढं आपल्याला उत्पन्न देवाने दिलं होतं, निसर्गाने दिलं होतं. त्या आपल्याच हाताने आपण ते घालून बसलेलो आहे. ही चूक कोणाची? राजकारणी लोकांची नाही. त्यांना तर काय, त्यांचा फायदा ते करून घेतलं, तुम्ही तुमचा फायदा करून घेतला. नुकसान तुम्ही कोणाचा केला? तर इतरांचा नुकसान केलं, तुमच्या आजूबाजू लोकांचा तुम्ही नुकसान केलं. ह्याचा जबाबदार कोकणी माणसं आहेत आणि ह्याचा जबाबदार कोकणीत मनुष्य राहणार. हे माझं मत आहे, कारण मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं माझ्या कोकणात. पहिला लहानपणी मी कोकणात जायचं तर मला आनंद वाटायचा. गणपतीचं दर्शन घ्यायचं तर बरं वाटायचं. एक मनाचा समाधान होतं, तृप्त आत्मा होतं. मग ते असं होतं की गेलेल्या कोकणात की आनंद मन रमायचं. पण आता कोकणात मन रमत नाही. मी लगेच येतो, सकाळी उतरलो की संध्याकाळी पण दुसरी गाडी पकडून येत होतो. का? मला राहायची इच्छा राहत नाही. का? तो कोकण पहिल्याचं कोकण आहे. सगळीकडे बिल्डिंगी बांधल्या आहेत, सगळे घरं तुटलेली आहेत, जुनी घरं, मातीची घरं तर एक पण नाही. जे बंगले आहेत असे बंगले आहेत की ते मुंबईला आपण बंगले बघतो तेच बंगले आहेत. मग ते मुंबई आणि गाव याच्यात काय फरक नाही? फरक एकच राहिला, जो गाव मानला जातो आणि मुंबई मानला, तेवढाच फरक आहे, बाकी काय नाही. बाकी वातावरण तिकडचा पण खराब आहे
इकडचा पंप खराब आहे. खराब दोन्ही ठिकाणी आहे. पहिला निसर्गाची गंभीर ठिकाणी लोक कोकणात जायचे. आता कोकणात पर्यटक वाढलेत, पण कोकणच्याच लोकांनी त्यांचा नाश केला आहे. त्याला जबाबदार कोकण आणि फक्त कोकण. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकण तुम्ही खराब केला, माझ्या शंकरांचा कोकण तुम्ही खराब केला. बस ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो. चुकलं असेल तर मला माफ करा, क्षमा करा. पण जे माझ्या मनाला पटलं ते तुम्हाला बोलून मोकळं आलं. आत्ता पण तुम्ही कोकण उद्ध्वस्त होण्यापासून थांबवू शकता. प्रयत्न केले तर तुम्ही प्रयत्नशील होऊ शकता. पण प्रयत्न करायला एकांसाठी पुढे होऊ शकता. मी ते प्रयत्न करतो आहे. तर माझ्या मताला तुम्ही साथ देणार का? माझ्या पाठिंबा देणार का? आवडत जर पाठिंबा देत असेल तर मला लाईक करू नका, व्हिडिओ हे करून फक्त शेअर करा. लोकांपर्यंत हा कोकणापर्यंत लोकांपर्यंत पोचला पाहिजे. राजकारणी लोकांपर्यंत पोचला पाहिजे, एवढीच माझी इच्छा. बस.